फुकॉकला येणार असाल तर हा स्पॉट बिलकुल मिस करू नका. This is the most famous seashell aquarium. परत बंद तर नाही केली नाही यांनी. वाटतं मला याची केस बघा. क्रेझी राईड होती. म्हणजे कसं नाईट्रो काहीच नाही, शब्द सुचत नाही झाला त्या राईड नंतर. कपड्यांना वॉशिंग मशीन मध्ये कसं वाटत असेल तसं वाटतं आपल्याला. वी हॅव द ओरिजिनल अलादीन हिअर. पहिल्या सीट बघा. फालतू आहे ड्रॅगन स्पेल, फालतू येणार नाही परत मी कधीच. We have a great company from Hong Kong. म्हणजे सगळं हालतंय. नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोशो PK. नवीन दिवस, नवीन सकाळ, नवीन रविवार आणि आज चाललो आहे आपण विन वंडर्सला. विन वंडर्स हे बेसिकली एक अम्युजमेंट पार्क आहे, सेम लाईक इमॅजिका, जे सिच्युएटेड आहे नॉर्दर्न पार्ट ऑफ फुकॉकमध्ये. बेसिकली जिकडे लास्ट वीकेंड पण आपण गेलो होतो, विनपल सफारी वगैरे. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे रिलेटेड टू विन वंडर्स, की तिथे कोणते कोणते झोन्स आहेत, तुम्ही काय काय केलं पाहिजे, किती कॉस्टिंग आहे, तिकीट बुकिंग कुठून करायचं आणि बाकी सगळ्या रिलेटेड गोष्टी, जायचं कसं वगैरे वगैरे. सो स्टे कनेक्टेड. बरोबर 9:10 झालेत. ॲक्च्युली बाय दिस टाईम वी शुड हॅव रीच द डेस्टिनेशन, बट नाश्ता वगैरे बनवण्यात करण्यात वेळ गेला सकाळी, त्यामुळे आपण निघालो आत्ता. आणि संडे मॉर्निंग क्रेझी रश आहे रोडवरती, सो वाटतंय की थोडा डिले होऊ शकतो अजून पोहोचायला. इथे जाण्यासाठी आपण मल्टिपल वेजनी प्रवास करू शकतो. फर्स्ट तर आहे की स्वतःची कार किंवा कॅब बुक करू शकता. दॅट इज द मोस्ट कन्व्हिनियंट वे अँड मोस्ट पीपल युजली प्रेफर दॅट ओनली. अदरवाईज तुम्ही बाईक रेंट वगैरे करू शकता. ते जर नसेल, एकदम स्वस्त आणि मस्त ऑप्शन हवा असेल तर रूट नंबर 9वरती ग्रँड वर्ल्डची एक बस चालते. ठीक आहे, ती डोंग कोणत्या एरियात राहत असाल तुम्ही, ती बस पकडू शकता. त्या बसनी डिरेक्टली तुम्हाला तिथं सोडलं जातं आणि कम्फर्टेबल AC बस आहे आणि स्पीड वगैरे पण चांगलं आहे. सो गाडी रेंट, बाईक रेंट याबद्दल ऑलरेडी माहिती विनपल सफारीवाल्या ब्लॉगमध्ये मी दिलेली आहे, की किती रुपयामध्ये तुम्ही गाडी रेंट करू शकता, काय कॉस्टिंग्स आहेत, पेट्रोल कसं आहे इकडे आणि अराऊंड किती कॉस्टिंग जाईल तुम्हाला जर एक दिवसासाठी गाडी रेंट केली तर तुम्ही तो ब्लॉग रेफर करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे किंवा तुम्हाला इथं पण ॲपेअर होईल कुठेतरी. तर विन वंडर्सचे तिकीट एंट्री जर घ्यायची असेल तर तिकीटसाठी वेगवेगळे ऑप्शन आहे जिथून तुम्ही बुक करू शकता. फर्स्ट थिंग तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथून तुम्ही बुक करा. तिथे वेगवेगळ्या ऑफर्स चालू असतात. जसं की फॉर एक्झाम्पल 7th ऑफ जुलैला जर मी जात असतो तर प्रत्येक तिकीटवरती 50% ऑफ देत होते ते. किंवा मग क्लूक पास आहे जिथून मी बुक केलं आहे आणि मला पडले तिकीट 3,809 रुपयाला, ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे तिकीट आहे, आतमध्ये बगी असते एक त्यांची फिरायला, ती बगी पण इन्क्लुडेड आहे आणि अलॉंग विथ दॅट 150,000 डॉंगचं एक मील वाउचर आहे. तर चांगली डील वाटली मला म्हणून मी घेतली. तिथे जाऊन तुम्ही काउंटरवरती पण तिकीट काढू शकता, बट मेक शुअर की खूप सारे स्कॅमर्स आहेत तिकडे, तर कोणत्या थर्ड पार्टी थ्रू करू नका. ऑफिशियल ज्या गोष्टी आहेत किंवा ऑफिशियल रिसेलर आहेत त्यांच्या थ्रूच तुम्ही बुक करा. आणि खूप क्रेझी आणि मोठं विन वंडर्सचे पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क और लेट्स से अम्युजमेंट पार्क. म्हणजे आपलं इमेजिका जर इमॅजिन केलं तर इमेजिका, ॲक्वा मॅजिका, आईस वर्ल्ड सगळं कंबाईन करून जेवढं होईल त्याच्यापेक्षा पण मोठं आहे. ओके, 6 वेगवेगळ्या झोन्समध्ये त्याला डिवाईड केलेले आहे त्यांनी. 6 वेगवेगळे झोन्स आहे. पहिलं म्हणजे आहे की युरोपियन ॲव्हेन्यू आहे, जिथे युरोपियन थीम सगळ्या गोष्टी आहेत, लोक वगैरे असतात. त्यानंतर ॲडव्हेंचर वर्ल्ड आहे, जिथे वेगवेगळ्या राईड्स आहेत, रोलर कोस्टर्स वगैरे.
त्यानंतर मिस्टेरियस वायकिंग विलेज आहे, टायफून वर्ल्ड आहे. टायफून वर्ल्ड म्हणजे वॉटर पार्क आहे बेसिकली. तिथलं खूप क्रेझी राईड्स आहेत तिथे. फॅन्टसी वर्ल्ड आहे आणि त्यानंतर द फायनल काय म्हणतात त्याला, फायनल USP त्यांचा जो सी शेल ॲक्वेरियम आहे. सो या 6 ठिकाणांपैकी तुम्ही बरोबर वेळेनुसार प्लॅन करायला पाहिजे कोणत्या ठिकाणी कुठं किती वाजता जायचं आहे, आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी विल बी सीम्स परफेक्ट फॉर यू फॉर दॅट डे. एवढी जागा कुठून मिळते या लोकांना, क्रेझी जागा आहे यांच्याकडे. सो लेट्स गो टू विन वंडर्स. आणि एंट्री करतो आता आपण पार्कमध्ये. असं एक वाउचर मिळतं, फोनवरती येतं, ते त्यांना दाखवायचं. इथं बॅग चेकिंग होतं. थँक्यू. आणि त्यानंतर मग इथं हे एंट्री गेट आहे. जेवढं लवकर याल तेवढी कमी गर्दी मिळणार तुम्हाला इथं. हॅलो 1. सो आतमध्ये आल्याच इथे एक काउंटर आहे जिकडे बग्गीसाठी तुम्ही जर म्हणजे त्या तिकीटमध्ये जर बग्गी इन्क्लुडेड असेल तर ते इथं स्कॅन करतात आणि तुम्हाला एक बँड देतात. सो आता ती स्कॅन करते. थँक्यू. ओके. आणि आतमध्ये आल्याला जे पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे युरोपियन ॲव्हेन्यू आहे. बाजूला सगळी अशी ओल्ड विंटेज युरोपियन हाऊसेस बांधले त्यांनी. इकडे रेस्टॉरंट्स आहेत किंवा शॉपिंगसाठी तुम्हाला कपडे वगैरे खरेदी करण्यासाठीची दुकानं आहेत. सो फोटोज काढण्यासाठी बेस्ट स्पॉट आहे आल्या. आणि इथे थांबलात आपण बग्गीच्या लाईनला, आणि जशी लोक येतात तशी त्या बग्गीमध्ये बसवत जातात. फर्स्ट आल्या इथे जायचं आपल्याला ॲडव्हेंचर वर्ल्डला. मिस्टेरियस वायकिंग विलेज आहे इथे, इकडे पण जायचं आपल्याला थोडं. तसं जर पाहिलं तर चालायला खूप आहे इकडे. आयडियली बग्गी पास घेणार आहे. वर्थ इट आय फील. अँड दिस इज द मोस्ट फेमस सी शेल ॲक्वेरियम. आणि ज्या राईडसाठी आपण खास आलेलो इकडं ती राईड म्हणजे व्रॅथ ऑफ झूज. म्हणजे इथली रोलर कोस्टर राईड आहे. क्रेझी राईड आहे. खूप सारे व्हिडिओज पाहिलेले मी त्याच्या. आणि आता फर्स्ट आपण तिकडे जाणार आहे, किती पण गर्दी असू दे. त्यांच्याकडे एक राईड्सचा प्रायोरिटी पास पण मिळतो की ज्याच्यामध्ये आपण स्किप द लेन वाला पास असतो, तो वेगळी क्यू असते एक प्रायोरिटीवाली. पण त्या पासमध्ये पण व्रॅथ ऑफ द झूज इन्क्लुडेड नाही आहे, बाकी राईड्स इन्क्लुडेड आहे. यावरनं तुम्ही पाहू शकता किती डिमांड आहे या राईडची. दिस इज द राईड. आणि पाऊस थोडा सुरू झाला आहे. सो आपण मोस्टली हा कॅमेरा बॅगेत ठेवणार आहे आता, आणि आपला मोबाईलने शूट करणार आहे. मोबाईलने. दिस इज द एंट्री लाईन. लेट्स सी किती ट्रॅफिक आहे. एंट्रीला तर ट्रॅफिक काय दिसली नाही आहे, पण अजून ही राईड चालू झाली आहे की नाही ते पण नाही. हॅलो. लोकांची राईड झाली आहे की हिरोकर राईड त्यांना अलाव केलं नाही आहे काय माहिती. माय गॉड की बंद आहे. आणि हे सगळं मोकळं दिसतंय. पहिली काय सीन अजून चालू व्हायला वेळ आहे का काय माहिती. राईड बट अजून इथं कोणीच लोक आलेले नाही आहेत. आय डोंट नो किती वाजता चालू होणार ते आता. बट लेट्स सी. पहिल्या स्पॉटसाठी आपण इथं रिझॉर्ट थांबतो. क्रेझी गरमी इकडे, आणि आपण आता इथं वाट पाहत थांबलो आहे बिकॉज थोडा पाऊस चालू आहे. त्याच्यामध्ये मी राईड बंद केली आहे. सो पाऊस थांबला की ती राईड चालू करणार आहेत. लोक इथे येऊन परत जात आहेत. बट आय डोंट नो. आय थिंक वी शुड वेट टिल द रेन स्टॉप्स. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या राईडला सेन्सर्स लावलेले आहेत. सो थोडं जरी पाऊस असला तरी ती गेम सुरूच होत नाही, म्हणजे ते रोलर कोस्टर चालूच होत नाही. तर ते बोलत आहेत की तात्पुरतं बाकीच्या राईड्स कर
आणि ॲज लॉंग ॲज थोडं जरी ऊन पडेल तर ती राईड चालू होईल, तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता. सो लेट्स सी आपल्या नशिबात आहे ही राईड की नाही, बिकॉज इट लुक्स सो क्रेझी दिस ड्रॉप्स. आय रिअली वॉन्ट राईड इट. बघू आता राथ ऑफ द झूस नाही तर दुसरा कोणता राईड अजून ट्राय करायचं. लेट्स सी. ते म्हणतात ना, थोडासा पाऊस आला आणि आमची मारून गेला, तसं झालं आहे. डिसअपॉइंटिंग. सो तो शूटर माझ्यासोबत येतो आहे आणि मला दुसऱ्या कोणत्या तरी राईडसाठी तो म्हणतो आहे की ही राईड कर तू. त्यासाठी तो मला प्रायोरिटी लाईनमध्ये बसून देणार आहे, जस्ट बिकॉज मी तिकडे वेट करत होतो. भाई साहब क्रेझी राईड होती. इमॅजिकला जर तुम्ही गेलेत आणि तिथे डीप स्पेस नावाची राईड आहे, त्या राईडमध्ये जर बसले असाल तर दिस इज द राईड फॉर यू गाईज. मजा येऊन गेली, मजा, एक नंबर मजा. आणि हा शेट लोकांना सांगतोय की आले तसे बाहेर निघा. ओके शेट. लगा मानला चकले बहुतेक, आई ग, विषय झाला डायरेक्ट. हा. आणि आता या दुसऱ्या राईडमध्ये चाललो आहे आपण. ॲमेझॉन वॉल्कॅनो ही सेकंड राईड आहे जिकडे आपण चाललो आहे. आणि इथे एंट्रन्स आहे त्याची. आलेलो आहे आपण आता राईडमध्ये. राजा चौरस तारखेला राईड आहे, राजा चौरस. काय होणार आहे काय माहिती आता. ओ भाई, गावात गावात. आज सेकंड टाइम आता वर चाललोय आम्ही. जास्त स्टिकवाला आहे, वाट लागणार आहे. अक्का भिजला अक्का. क्रेझी भिजलोय भावांनो या राईडमध्ये. तर जात असाल तर एकतर शेवटला जा, नाही तर फ्रंट सीटवर बसू नका, म्हणजे तुमचे शूज वगैरे भिजणार नाहीत. नाहीतर अख्खं पाणी आत येतं आणि माझे अख्खे शूज ओले झालेले आहेत आता. बट नशिबाने मी क्रॉक्स पण सोबत आणले, सो आता मी ते घालेल मे बी थोडं. झालेल्या आहात तुम्ही ओली. चला आता ही राईड करून आपण पुढच्या राईडसाठी चाललेलो आहे. खणखणीत ऊन पडलं आहे, तर मला वाटतंय रोलर कोस्टर चालू करायला असायला हवं त्यांनी, पण मला दिसला नाही अजून एक पण लोक जाताना. तो जोपर्यंत एक राईड चालू होता दिसत नाही तोपर्यंत जायला नको, नाही तर बरंच विषय होईल. तो या राईडसाठी मिनिमम 6 पीपल लागतात. दाखवतो तुम्हाला ही राईड कोणती आहे ती. जोपर्यंत तिकडचं संपतंय तोपर्यंत इकडे डेअर टू ड्रॉपला जाऊ आपण. द व्रॅथ ऑफ झूस राईड चालू झालेली दिसली आहे, तर आता जाऊ पळू तिकडे पहिलं पटकन, बघू काय होतं. सेकंड अटेम्प्ट टू द व्रॅथ ऑफ झूस. एवढी भयान शांतता दिसते इथं, परत बंद तर नाही केली नाही यांनी. वाईट वाटेल मला. आहे फायनली चालू आहे. पाहू शकते इथे सगळी लोक. हॅलो. यांनी पहिली जागा ऑलरेडी पकडून ठेवली. एक जागा आहे बहुतेक, मी बसू शकतो.
पहिल्या सीट बघा. सायलेन्स बिफोर द स्टॉर्म. डेंजर आहे लई. विषय होणार डायरेक्ट राईड. याची केस बघा. इमॅजिन कसं नायट्रो काहीच नाही याच्यात. शब्द सुचत नाही झाला त्या राईड नंतर. आई शपथ. क्रेझी राईड होती बाई, क्रेझी. वर्थ ट्राय या राईडमध्ये बसणं. वर्थ म्हणे वर्थ. इथे त्यांनी फोटो कॅम लावलेला नाही आहेत, नाहीतर फोटोज मिळाले असते ना तर अजून मजा आली असते जरा. रिमेंबर, इफ इट्स अ ब्राईट सनी डे अँड इफ यू विजिट विनवर्ल्ड, फर्स्ट राईड यू नीड टू गो टू इज द व्राथ ऑफ झूस. आणि आमचं इमान उडालं आता आकाशात. आणि आता आमची इमानं फिरायला लागले. बघा 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 बघा. एवढी काही खास नाही वाटली ती राईड. काकू लोकांसाठी आहे इमान. सो आता आपण इमानापेक्षा भारी राईडमध्ये चाललो आहे जरा. फक्त आता वेळेत त्यांनी जागा दिली पाहिजे आपल्याला. ती राईड आहे ही जी मग अशी दाखवली होती तुम्हाला. त्याचं नाव आहे द नेमेसिस स्पिन. A few moments later. भावांनो, ही जी राईड आहे ना, आई शपथ चक्कर येते मला. चक्कर डायरेक्ट. म्हणजे तो रोलर कोस्टर काहीच नाही आहे राईडसमोर. लिटरली काहीच नाही आहे. असली खतरनाक राईड आहे ना. डायरेक्ट यमराज दिसत होते मला समोर. यमराज मला म्हणत होते रेडर बसून, चल येतो का मित्रा. झाला आता तुझं. तर नेमेसिस स्पिनचा पुढचा टर्न सुरू झाला आहे. यावेळी मी बाहेर आहे पण लोकांची गंमत दाखवते. एक शूटर आहे तिथं, असं करतोय. ओके ओके कळलं आता. 2च मिनटं दाखवते मग. येतो अभी कुछ नाही आहे बाय. इथं डायरेक्ट उलट ह्या राऊंडला डायरेक्ट चक्कर येऊन जाते. कळतच नाही आपण कुठे. बाबा डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकलाय बाई. कसं आहे RX 100चं इंजिन लावलंय मशीनला. कपड्यांना वॉशिंग मशीनमध्ये कसं वाटत असेल तसं वाटतं आपल्याला. ज्यांना ऊत आहे ना सगळ्यांची जिरते या राईडमध्ये. नाव लक्षात ठेवा, नेमेसिस स्पिन. आणि इथे एक आउटपोस्ट रेस्टॉरंट आहे. वीगन रेस्टॉरंट लिहिलं आहे त्यांनी. पण इकडे टेरियाकी चिकन आणि वंडरफो सगळं मिळतं आहे. सो आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ वीगन इट इज. बट ठीक आहे, तुम्हाला जर लंच करायचं असेल तर तुम्ही हा एक चांगला स्पॉट आहे जिथं तुम्ही लंच करू शकता. अजून एक मस्त राईड मिळाली आहे. आणि लोकांचे फाटले फुल इकडं दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वाटायलाच लागतं की ही तुमची सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात बेस्ट राईड आहे. आणि नेक्स्ट राईड तुमच्या अजून पाडून ठेवते. इपनेमा स्केट राईड. या राईडपासून वाचून राहा बाई. ही राईड तुम्हाला लिटरली स्वर्ग दाखवते. अशा पद्धतीने आपल्या ॲडव्हेंचर वर्ल्डच्या तर सगळ्या राईड संपल्यात आता. मला काही राईडमध्ये डबल जायचं होतं पण
खूप सारं फिरायला आहे, त्यामुळे अवॉइड करू ही गोष्ट. आणि तिथं बग्गीच्या स्टॉपवर आलं आहे, बग्गीची वाट पाहतोय. मला असं वाटतं आता वॉटर वर्ल्डला जाऊयात पहिलं. थोडा AC पण असेल तिकडं आणि थोडं बरं वाटेल, आणि तिथं जेवण वगैरे करूयात. खूप वेळ बग्गीची वाट पाहत होतो, पण काय आली नाही बग्गी, त्यामुळे आता चालतच निघालो. जवळच आहे इथून द सी शेल्स ॲक्वेरियम, तो तिकडे चालला आता. बघू, इथे एक राईड आहे द वायकिंग रिव्हर म्हणून, ती पण करायची आहे. पण मे बी ॲक्वेरियमला आल्यावर करेल, बिकॉज आता राईड्स करून करून कंटाळा आला आणि मला भूक पण लागली आहे. सो I will go to the aquarium first. And this is the world famous Seychelles Aquarium, जे आहे कासवाच्या शेपमध्ये. आणि पोहोचलेलो आहे आपण Seychelles ॲक्वेरियमला. जाऊया आतमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, काहीतरी 300 वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि 255 काहीतरी त्यांच्या इंटर स्पीसीज आहेत वगैरे, असं काहीतरी आहे भरपूर. तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. हे बघा, हे कासवाचं तोंड, आणि आपण एंटर कुठं करणार आहे बघा. कसा विषय. फास्ट फूड काउंटर आहे, तर सगळे पब्लिक इकडं आत बसली आहे आणि वी आर गोइंग इनसाइड. लेट्स सी व्हॉट इज देअर टू एक्सप्लोर. जे मील वाउचर मिळालं आहे ते कोणत्या पण एका रेस्टॉरंटला आपण रिडीम करू शकतो. सो मी आलो इथे सी हॉर्स रेस्टॉरंटला, जे आहे ॲक्वेरियमच्या आतमध्ये. तुम्ही पाहू शकता इकडे सगळे असे मासे वगैरे होत आहेत आणि खूप जास्त वेटिंग आहे, खूप जास्त. आणि आलेलं आहे आपलं जेवण. हे आहे आपला बर्गर कॉम्बो. कोल्स्लॉ, सलाड आलेला आहे, बर्गर आलेला आहे, क्रिस्पी चिकन फ्राईज, फ्रेंच फ्राईज आणि पेप्सी. डायरेक्टमध्ये ओढून ओढून घसा वाचलेली इकडे. आता इथे जेवतो, 2 तास खातो आणि मग तुम्हाला ॲक्वेरियम दाखवतो. चला, मस्त जेवण झालं आहे, 1 नंबर, मजा आली. आणि आता आपण ॲक्वेरियम पाहायला चाललो आहे. हा एक टर्टल ओडिसी नावाचा झोन आहे, जो लहान मुलांसाठी आय गेस बनवलं आहे त्यांनी. काय काय इकडे जरा पाहूयात आज जाऊन आपण. इथं बघा, शार्क्स आहेत सगळे. ओ शिट, इथून जर पाण्यात पडलं तर डायरेक्ट शार्क्सच्या तोंडी आपण. हो, दिसत आहेत का? टायगर शार्क्स, हॅमरहेड शार्क्स. Too many crazy sharks. तुम्ही ती हंग्री शार्क्स गेम खेळलाय का? कमेंट बॉक्समध्ये कळवा. वी आर एंटरिंग इन टू द शार्क्स वर्ल्ड, आय गेस सो. पापलेट मासे वाटतं मोठेवाले. बापरे, माझा हात आहे हाताच्या कम्पॅरिझनमध्ये बघा तेवढ्या मोठे. ॲक्वेरियमच्या डोक्यात ठेवून जर येत असेल इकडे तर संडे अवॉइड करा बाई. कुत्र्यासारखी गर्दी आहे, कुत्र्यासारखी. किंवा मला लवकर यायचं आहे, बिकॉज आत्ता तरी इम्पॉसिबल इथं फिरणं.
लहान मुलांसाठी बेस्ट ॲक्वेरियम आहे, बेस्ट म्हणजे बेस्ट. मोठी माणसं पण इथे येऊन लहान मुलांसारखे होतात, म्हणजे एवढे भारी आणि एवढे मस्त मस्त मासे आहेत इथे. त्या माशाला काहीतरी झालंय तर तो त्याला हाताने खाऊ घालतोय. आणि आता तुम्हाला एक बेस्ट कॅरेक्टर दाखवणार आहे. इफ यू गाईज नो स्कीपर, प्रायव्हेट, रिको, कोलॉफ्स्की, हे सगळे कार्यकर्ते इकडे भेटलेत मला. दाखवतो तुम्हाला. Look at those penguins. चालला आहे प्रत्येकाच्या हातात बॅग लावलेत कसली तरी. And here you can feed the penguins as well. हे उपाशी मित्रमंडळ बघा आता. हे बघा आता. आणि इथेच अजून एक रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे डीप सी रेस्टॉरंट. इकडे तुम्ही जर हनीमूनसाठी व्हिएतनामला आलायत किंवा कपल म्हणून आलायत फिरायला तर दिस इज द बेस्ट प्ले फॉर यू गाईज. इथे तुम्ही असं बाजूला मासे पोहतायत आणि तुम्ही असं इथे लंच करू शकता. यू कॅन सी दे अरेंज द टेबल्स अँड अराउंड 800,000 डॉंग्स पर पर्सन लंच आहे. सो अराउंड 1.6 मिलियन म्हणजे 5-5,500 रुपये दोघांना जातात. बट वर्थ ट्राईंग एक्सपिरियन्स आहे, क्रेझी. अँड दिस इज द शार्क लँटिस एरिया. इथं सगळे शार्क पाहायला मिळतात. हा सेम एरिया सिंगापूरच्या ॲक्वेरियममध्ये पण पाहिलेला आहे. झालेलं आहे आपलं सीशेल्स ॲक्वेरियम फिरून. आणि आता नेक्स्ट आपण कुठे चाललोय ते पाहूया. 2 मिनटं मला जरा चेक करू दे कुठं कुठं जाता येते. मे बी आपण वायकिंग्स वाल्या एरियात जाऊ किंवा मिस्टिरियस वर्ल्डमध्ये जाऊ. 2 पैकी मिस्टिरियस वायकिंगच आहे आणि दुसरा आहे अजून एक काहीतरी बघू. लसी आणि ट्राम्स घेतला आहे तरी पण ट्राम्सला पण गर्दी खूप आहे. बघू शकता एवढे 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 सगळे लाईन आहे. 2-3 ट्राम्स झाल्यात. सो घड्याळात आत्ता वाजलेत एक्झॅक्टली 3. सो वायकिंग विलेज आपण 1 तासामध्ये फिरायचा प्लॅन करूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया टाइम वेलला अराउंड 4 ते 5 तास. एकटा असल्याचे फायदे ह्या फॅमिलीचे 4 लोकच होते. सो मी एकटा होतो तुम्हाला चांगला मिळालं. And now we are going to the Dragon's Spell. Let's see काय काय तिथे. मस्त आहे पण मजा येते. तो इथे आलो होतो द ड्रॅगन स्पेलला बट ते टेम्पररी. हॅलो
Where are you from? Hong Kong. Hong Kong. So we have a great company from Hong Kong. Where are you from? I'm from India. India. Oh, Indian food very good. Thank you. So yeah, we have got a good company here in the wagon, and now we are going through the Wheel of Time. हॅलो. तर आलो आहे आपण आता व्हील ऑफ टाईमला, आणि इकडून वरती चालत जायचं, चालत 3-4 मजले वरती पोहोचून मग तिकडून वरती जायचं आहे. म्हणजे बघा किती उंच असणार आहे. आलो आहे आपण. हे असं काही थांबत नाही, येत राहतात, उतरत जातात, आपण बसत जातो. आणि मोस्टली अजून कोणी नाही आहे, तर मला वाटतं की आमच्यावाल्या याच्यात मी एकटाच असणार आहे. मज्जा येणार आहे, मज्जा. एकटेच आहे आपण. दरवाजा झाला आहे बंद. एअर कंडिशनिंग युनिट आहे. आता याला लाव टाईम लॅप्स लाव. हे आमच्या कोविडची नवीन गाडी आली आहे, त्या खुशीत आता व्हिडिओ कॉलवर आम्ही कनेक्ट केलं आहे. दाखवा गाडी दाखवा. अगं बाई, शेट चाललेत सोलो गाडीतून. बाकी सगळे लोक चालत येतात. चालत त्याला म्हणतात शेट व्हिएतनामची खूप ऑप्शन. आता बहुतेक ड्रॅगन स्पेल चालू झालेलं असं. वी आर गोइंग देअर. This is the Dragon Spell. फालतू आहे ड्रॅगन स्पेल, फालतू. येणार नाही परत मी इथून कधीच. 3 वेळा आलो, 3ऱ्या वेळेस मेंटेनन्सला आहे. माणसाने यावं का नाही, किती मेंटेन करायला म्हणू आता. आणि मी गेल्यावर बरोबर लोक जात आहेत आणि चालू होते. तिकडं वरती जायंट व्हीलमधनं पाहत होतो, खपाखप लोक आतमध्ये जात होते, आणि मी आल्यावर त्यांचं मेंटेनन्स निघतं. काय कळत नाही, भेदभाव करतात ते काय. आलेलो आहे आपण फॅन्टसी वर्ल्डला. लेट्स सी इथे काय काय आता बघूयात, एक्सप्लोर करू. थँक्यू. हा इथं गेम झोन आहे. इथं वेगवेगळ्या गन्स आहेत, कोणते पण गन उचलायचे. मोड सिलेक्ट करायचा, एक तर 24 शॉट्स किंवा 60 सेकंड्स, आणि उडवायच्या. तिथे जे रेड डॉट दिसत आहेत, दोज आर द टार्गेट्स. लेट्स से आपण किती स्कोअर करतोय. इथं जो लास्ट टाइमचा स्कोअर येतोय 27-25. शेरिफ पीके ऑन द वे. तुमच्या भावाने केलाय 3800 स्कोअर. क्रेझी. लहान मुलांसाठी हा प्लेइंग एरिया बनवला आहे त्यांनी इथे, आणि विदेशी आहे त्यामुळे मूड आहे. आणि इथे काय, इथे रेतीसोबत तुम्ही खेळू शकता. वरतून अशी लाईट पडते. दिस इज बेसिकली अ किड्स प्लेइंग एरिया, जिकडे किड्स ड्रॉ करतात काहीतरी, and then it will get reflected on the screen. Not for adults. Don't ever come here. So खूप भारी बनवलं त्यांनी, खूप भारी स्ट्रक्चर्स आहेत. फोटो काढण्यासाठी जर तुम्हाला यायचं असलं तर यू शुड कम. खूप भारी स्ट्रक्चर्स आहेत. एन्शियंट इजिप्शियन स्ट्रक्चर्स. इंडियन फूड पण इकडे. महाराजा लाऊंज आहेत 2 वेगवेगळे, सो तुम्ही इथे जेवण करू शकता. बट जर मला ॲडल्ट्ससाठी काही मस्त फनवाले अशा ॲडव्हेंचरस गेम हव्या असतील, दोज आर नॉट हिअर. यू शुड नॉट. And we have arrived at this Aladdin's Grand Palace. We have the original Aladdin here. जुने माठ वगैरे ठेवले तिकडे. सो इथं काय केलं त्यांनी, मध्ये एक उभं राहायला जागा बनवली आहे, आणि इट विल ॲक्ट ॲज अ अलादीनचा कार्पेट, आणि असा 3D शो असणार आहे पूर्ण. सो हे 3D स्क्रीन आहे, आणि त्यावरती काहीतरी ॲनिमेशन प्ले होईल. आणि इफ यू सी पूर्ण 360 स्क्रीन आहे इकडे.
सो आय डोंट नो आता कसा शो असणार आहे. लेट्स सी. म्हणजे सगळं हलतंय. मिस्टर इंडिया शो कसा आहे म्हणजे कसा शो आहे हा. एक नंबर. भाई असा दूरबीर येतोय इथं आतमध्ये. क्रेज आहे एकदम. राडो आहे राडो. इथंच राडो. पब्लिक एडं झालंय एकदम इथे. मस्त शो होता भाई. मजा आली. फॅन्टसी वर्ल्डला तुम्ही हा शो एन्जॉय करू शकता. अल्लादीन शोधत या मिळून जाईल तुम्हाला. एक्झिटच्या जवळ आहे. लहान मुलासाठी अजून एक राईड आहे मस्त. फायनल अटेम्प्ट मारणार आहे आता आपण द ड्रॅगन पॅलेसचा. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर आय एम डन विथ ड्रॅगन पॅलेस. चलो लेट्स ट्राय. हो इट्स ओपन. थँक्यू. फायनली चालू मिळालं आहे आपल्याला. कॅन यू गेस हू इज ही? आणि गर्दी तर आहे बाई याला, पाहू शकता. आणि आय गेस ही त्याच्यासारखी राईड आहे ज्याच्यामध्ये गन असतात आणि देन विल शूट सम क्रीचर्स अँड गेट सम पॉईंट्स. सो आय डोंट नो, मे बी इट्स सिमिलर लाईक दॅट ओनली. चलो आता फायनल राईड ऑफ द डे द वायकिंग्स रिव्हर. मगाशी गेलं होतं पण मगाशी केली नव्हती. आता करूयात आणि देन त्याच्यानंतर डायरेक्ट निघायचं घरी. द स्पॉट इज नोन ॲज वायकिंग रिव्हर रॅपिड राईड. रेडी फॉर रिव्हर वायकिंग्स रिव्हर. क्रेझी मजा आली त्या वायकिंग्स रिव्हर्सला. क्रेझी म्हणजे क्रेझी. अशी एक सर्क्युलर राईड असते त्याच्यामध्ये तुम्ही बसतो आणि ती बोट अशी गोल गोल फिरत त्या रिव्हरमधून जाते. बेकार ओले होईल तुम्ही, बेकार. क्रेझी ओला केला होता त्या राईडने. सो कपडे वगैरे बदलले आता आणि कॉफी घ्यायला आलं आहे. आता एक शो चालू होणार आहे इव्हिनिंगचा. तिथे बसलो होतो मी ऑलरेडी, पण बसल्या झोपायला लागलेली. मग मला एक कॉफी घेऊन ये. तिथे बॅग ठेवून आलो आहे कारण खूप गर्दी होती. एक नंबर शो आहे गाइस, बिल्कुल मिस नका करू.
7:45 ते 7:15पर्यंत चालतो. बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन त्यांनी एक स्टोरी टेलिंग बनवली आहे आणि खूप भारी इफेक्ट्स दिलेत. बिलकुल मिस करू नका हा शो. अँड वी आर डन फॉर द डे. बरोबर सकाळी 9:30-10:15 आलो होतो आणि 7:15 वाजेपर्यंत सगळं झालेलं आहे. इथे बघा बाहेर कसलं मस्त सजवलं त्यांनी आणि सगळे गाईड्स असे उभे राहिलेत त्यांचे झेंडे घेऊन. त्यांचा ग्रुप तिथे येईल आता. बँकॉकला येणार असाल तर हा स्पॉट बिलकुल मिस करू नका. नक्की या अख्खा दिवस घालवा इथे. खूप मजा येईल. आय एम प्रिटी शुअर वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स असेल. वेदर इट्स रिलेटेड टू द ॲडव्हेंचर वर्ल्ड और द एक्सपिरियन्सेस लाईक द वॉटर शो अँड एव्हरीथिंग, एनिथिंग एक नंबर, सगळं एक नंबर. आणि टोटल ट्रिपचा खर्च टोटल आला मला 3,800 रुपयाचं. सकाळी तिकीट बुक केलं होतं. त्यामध्ये माझं दुपारचं जे मील होतं त्याच्यामध्ये मी 100,000 डॉंग्स आणखीन ॲड केले होते. म्हणजे 150 + 100,000 250 ऑल टुगेदर. त्याच्या व्यतिरिक्त माझा 1 पण रुपया अख्ख्या ह्याच्यामध्ये कुठंच नाही गेला. पाण्याची बॉटल वगैरे घ्यायला गेले असतील तेवढेच काय असतील 20,000-30,000 डॉंग्स वगैरे. पेट्रोलचा खर्च आला आहे अराऊंड 100,000 आणि गाडीचा खर्च 400,000. एवढं सोडलं तर ह्याच्या व्यतिरिक्त नो अदर खर्च. म्हणजे 5,000 ते 5,500 रुपयामध्ये तुमची पूर्ण ट्रिप एकदम टिचमध्ये होऊन जाईल. सो नक्की या इथे आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये. खूप मजा आली आजच्या दिवसात. खूप जास्त मजा आली आणि जेवढ्या जास्त गोष्टी कवर करता येईल तेवढ्या सगळ्या कवर केल्यात किंवा तेवढ्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन द्यायचं ट्राय केलं आहे. तरी पण जर काही सुटलं असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन्स टाका आणि आय विल शुअरली ट्राय टू आन्सर ऑल ऑफ दॅम. आणि हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला विन वंडर्स पूर्ण कंप्लीट होईल याची खात्री मला आहे. खूप छान दिवस गेला. आता निघालो आहे परत घरी. अराऊंड 23 किलोमीटर्स आणि 35 मिनिट्स लागत आहेत पोहोचायला. सो असंच प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की माझे नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. तुमचा लाडका सोशिओ पिके. बाय बाय.